नमस्कार मित्रांनो, सर्व फार्मसिस्ट मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्या अंतर्गत फार्मसिस्टसाठी खूप सारी एक मोठी वॅकन्सी आलेली आहे, भरती होत आहे। तर यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं, वयाची अट या ठिकाणी काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, या एक्झामसाठी फी किती असणार आहे, या सगळ्या गोष्टींबाबत आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर लक्षात घ्या, या ठिकाणी एम्स अंतर्गत ही भरती होत आहे। पूर्वी काय व्हायचं, प्रत्येक एम्स हॉस्पिटलसाठी जेव्हा वॅकन्सी यायची हॉस्पिटलनुसार वेगवेगळं तुम्हाला अप्लाय करायला लागायचं, पण आता तसं नाही। या ठिकाणी ते काय करत आहेत, एकच CRE अर्थात कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम घेत असतात आणि त्या अंतर्गत ज्या काही ऑल इंडियामध्ये जे काही एम्सच्या ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट असेल, रिक्रुटमेंट असेल, ती त्या अंतर्गत केली जाते। ओके, आता आपण बघूया की कशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे। तर यासाठी रजिस्ट्रेशन आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी एंड होणार आहे तर 31 जानेवारी 2025 अर्थात 31 जानेवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत ही प्रोसेस सुरू आहे तर 7 तारखेपासून ऑलरेडी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे। 7 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेप्टन्स स्टेटस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कधी समजणार आहेत तर 11/2/2025 अर्थात 11 फेब्रुवारीला तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहेत। दरम्यानच्या काळात तुमच्या फॉर्ममध्ये जर या ठिकाणी काही चुका असतील तर त्या जर तुम्हाला करेक्ट करायच्या असतील तर करेक्शन विंडो कधी असणार आहे तर 12 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत। ठीक आहे, ॲडमिट कार्डबाबत या सगळ्या गोष्टींबाबतची जी माहिती आहे ॲज पर एक्झामिनेशनची जी काही स्कीम आहे किंवा एक्झामिनेशनच्या डिटेल्स जे आहेत त्या वेळोवेळी वेबसाईटवरती त्यांनी दिल्या जातील। ठीक आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, साधारणपणे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे। आता ती काही फक्त फार्मसिस्टसाठीच ही एक्झाम नसते तर डिफरंट पोस्टसाठी एक्झाम असते, त्यानुसार मग आपल्या फार्मसिस्ट पोस्टसाठीची एक्झाम कधी येईल ते तुम्हाला ॲडमिट कार्ड आल्यानंतर समजेल। आता महत्त्वाचा मुद्दा, कोण कोण अप्लाय करू शकतं, डी फार्म झालेले कॅन्डिडेट देखील अप्लाय करू शकतात, बी फार्म झालेले कॅन्डिडेट देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ॲटलिस्ट तुमचं मिनिमम डिप्लोमा क्वालिफिकेशन हवं, बी फार्म डिग्री झालेले कॅन्डिडेट देखील याला अप्लाय करू शकतात। वयाची अट काय आहे, आता हॉस्पिटलनुसार किंवा पोस्टच्या ग्रेडनुसार एज क्रायटेरिया थोडाफार व्हॅरी होतो। काही ठिकाणी मॅक्झिमम एज हे 27 आहे, काही ठिकाणी या ठिकाणी 30पर्यंतसुद्धा एजचं या ठिकाणी क्रायटेरिया दिलेलं आहे आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार तुम्हाला रिलॅक्सेशन देखील एजमध्ये भेटत असतं। तर या ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी अशा तिन्ही डिफरंट टाईप ऑफसाठी पण देखील फार्मसिस्टच्या पोस्ट आहेत। मोस्ट ऑफले आपल्या या ठिकाणी जे आहेत ते ॲलोपॅथी फार्मसिस्टचेच विद्यार्थी असतात, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्च बारमध्ये जर तुम्ही फार्मसिस्ट ॲलोपॅथी असं जर सर्च कराल तर या ठिकाणी तुम्हाला कुठे कुठे वॅकन्सी आहेत, एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशनचे त्यांनी क्रायटेरिया काय लावलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता। आता लक्षात ठेवा, ही खूप मोठी वॅकन्सी आहे, त्यामुळं एकच कॉमन एक्झाम होत आहे। यांनी फी मात्र खूप जास्त ठेवलेली आहे। रिझर्व कॅटेगरीसाठी 2400 समथिंग फी आहे आणि ओपन जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी 3000 फी असणार आहे। पण लक्षात ठेवा, पूर्वी सेपरेट एका एक्झामसाठी 900-1000 इतकी फी भरायला लागत होती, पण त्या मानानं जर विचार केला एकत्रित तर या ठिकाणी जी फी आहे ती ऑल ओव्हर सगळ्या पोस्टचा एकत्रित विचार करून त्यांनी ही फी ठेवलेली आहे। ठीक आहे, तर पुन्हा एकदा रिपीट करतो, रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे। लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आहेत, वेगवेगळ्या ज्या लोकेशन्स आहेत एम्स हॉस्पिटलचे त्या ठिकाणी वेगळ्या पोस्टसाठी, मग काही डिस्पेन्सिंगसाठी आहे, काही या ठिकाणी फार्मसिस्ट ग्रेड 2साठी आहे, अशा वेगळ्या पोस्ट आहेत आणि त्याला तुम्ही सगळेजण एलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करू शकता। डी फार्म झालेले कॅन्डिडेट, बी फार्म झालेले कॅन्डिडेट दोन्ही ऑल ओव्हर इंडियामधून कोणीही अप्लाय करू शकतं। ठीक आहे, या ठिकाणी सर्व जे कोणी डी फार्म, बी फार्म झालेले तुमचे विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा। ही जी नोटिफिकेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे। ठीक आहे, या ठिकाणी सर्व डिटेल्स दिलेले आहेत, फी, एक्झाम सेंटर्स वगैरे। तर तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर डॉक्युमेंट तुमचे जे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मग डी फार्म, बी फार्म झाले असेल त्याचे रिझल्ट्स लागतील। त्याशिवाय तुम्हाला तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, तुमचं ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे आजच्या डेटपर्यंत तरी। ठीक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असणार आहात, कारण तुम्हाला ते फॉर्म भरत असताना त्याचा सर्व नंबर वगैरे या गोष्टी मागितल्या जातात। ठीक आहे,
करेक्शन विंडो पण असणार आहे, जर फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर बदल करता येतील. बाकी एक्झामची फी या सर्व काही डिटेल्स आहेत, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पाहायला मिळतील. याची जी काही PDF फाईल आहे ती मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला आणि तुमचे जे कोणी फार्मसीचे मित्र आहेत ज्यांचं D.Pharm B.Pharm पूर्ण झालेलं आहे अशा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.